नमस्कार मित्रांनो, 10 जुलैला हिंद केसरीचं मैदान होतं आहे माळशिरस या ठिकाणी. आणि त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये बघूया असे एक 18 पैरे आहेत, अंदाजित पैरे आहेत मित्रांनो. आणि माझे खरे पैरे पेडगावलाच आपण दाखवले करून, आणि सगळेच पैरे करून दाखवले, असं बी नाही एकसुद्धा फेल गेला आहे. सगळेच पैरे फिक्स करून दाखवले. आणि खरंच वाटतं आहे का व्यवस्थित आपल्या व्हिडिओ पैऱ्यांच्या. आता हे अंदाजित पैरे सांगतो आहे, आणि अंदाजित पैरे मित्रांनो अंदाजित असतील, ज्यावेळेस फिक्स होतील त्यावेळेस. परंतु मी अंदाजित काय घेतलेत की मला वाटते, माझ्या स्वतः मनाला वाटते की ही गाडी पळायला पाहिजे त्या ठिकाणी, आणि ही गाडी जर पळाली तर त्या ठिकाणी 100% ती गाडी गुलालामध्ये राहू शकते. तुमचासुद्धा ओपिनियन तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये, किंवा आता मी समजा एखादा पैरा एक्झाम्पल दिला तर त्या पैऱ्याच्या ओपिनियन तुम्हीसुद्धा पैरा कमेंट्समध्ये सांगू शकता. नाही बाबांनो, याच्यासोबत हा बैल जर पळाला तर त्या ठिकाणी गुलाल होऊ शकतो. तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये तुमचं मत मांडू शकताय. चला सुरुवात करूया. जे 10 तारखेला माळशिरसचं हिंद केसरीचं मैदान होतं आहे त्या मैदानाच्या पैऱ्यांना. 1 नंबरचा पैरा, 1 नंबरचा मानकरीच असलेला असा हा शॉटगन मेहरबान आपल्याला पळताना दिसणार त्या मैदानामध्ये माळशिरसच्या हिंद केसरीच्या. आणि त्याचाच पैरा कोण असू शकतो? आता त्याचा पैरा मला वाटते की तो मल्हार असू शकतो. समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा मल्हार 11-11 हा नंदी असण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी. मेहरबान आणि मल्हार ही गाडी पळेल मला वाटते, माझं ओपिनियन आहे, मला अंदाज वाटतो आहे. तुमचा अंदाज काय आहे? तुम्ही हा पैरा कमेंट्समध्ये सांगू शकता की हां मेहरबानसोबत हा पळू शकतो, मल्हारसोबत हा पळाला तर गाडी गुलालामध्ये राहू शकते. कमेंट्समध्ये सांगा. 2 नंबरचा मानकरी म्हणजे 2 नंबरचा पैरा जो आहे तो विसापूरकरांचा कार्तिक. सगळ्या महाराष्ट्रात विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक. आता हिंद केसरी झाला आहे तो, आदत वयापासून तर आहेच, परंतु ज्यावेळेस मोठं मैदान होतं ओपनचं त्या मैदानात ज्यावेळेस गुलाल मिळवतो त्या ठिकाणी 1 नंबर करतो, त्यावेळेस नंदीची चर्चा होतेच. आणि असा हा वरद जिंजर कंपनी विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक 2 नंबरचा पैरा हा मला वाटते आबांच्या पाकऱ्यासोबत दिसेल, कारण की आबांचा पाकऱ्यासुद्धा या बैलगाडा शर्यतक्षेत्रामध्ये एक हिंद केसरीचाच मानकर आहे खूप वेळा मैदानाचा. आणि तो सुद्धा एक चांगला नंदी पळतो आणि खूप खूप आवडतो मला सुद्धा नंदी हा. आणि बघूया हा नंदी पाखऱ्यासोबत मला वाटते की गाडी पळावी. बघूया, पाखरे आणि कार्तिक ही जोडी पळायला पाहिजे, माझा ओपिनियन आहे. तुम्हीसुद्धा ओपिनियन ह्या कमेंट्समध्ये सांगा. आता 3 नंबरची जोडी आहे ती मागच्या वर्षीची 1 नंबरची मानकरी जोडी आहे, आणि तीच जोडी मला वाटते त्या ठिकाणी पळायलाच पाहिजे. का नाही पळायला पाहिजे? किरण अप्पांचा उत्तम शेठ गवळींचा जो रैना आहे तो रैना मला वाटते त्या ठिकाणी पळताना दिसणार. निमगावच्या सावकारसोबत, निमगावचा सावकार सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, गुलालाचा बेताज बादशाह आहे, आणि रैनासुद्धा गुलालाचा बेताज बादशाह. आणि हीच गाडी त्या ठिकाणी पळेल मला वाटते. मी जरी हा पैरा जरी अंदाज सांगतोय तरी माझा पैरा हा खरासुद्धा होऊ शकतो. खरं समजू नका हा पैरा, मी अंदाज सांगतो या पैऱ्यांचं फक्त. मला वाटते ते गाड्या पळायला पाहिजे त्या ठिकाणी. बघूया काय होते. रैना सावकारची गाडी त्या ठिकाणी पळताना दिसेल, आणि बघूया काय होते. 4 नंबरचा पैरा जे कातर खटावचं जे मैदान झालं त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी जो मल्हार आहे, मल्हार त्या शेटचं नाव मला एवढं माहीत नाही आहे, परंतु ते माझ्या सतत माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात, परंतु त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन शेट. तुमचा मल्हार जो आहे तुम्हाला असं वाटतं की जो आता चालू सीझनला एक नंदी आहे छावा, अक्कलकोटकरांचा छावा, हा नंदी आणि मल्हार ही गाडी पळायला पाहिजे माझ्या अंदाजानं. बघूया काय होते. चांगली गाडी पळेल, बघूया शेट ठरवतील. 5 नंबरचा पैरा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज, महाराष्ट्राचं काळीज, मथुर प्रेमी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ग्राउंड लेवलला सगळ्यात जास्त पब्लिक जर कोणाचं असेल तर मथुर आणि राहुलदादांचंच आहे. आणि मथुर आपल्याला त्या मैदानामध्ये 10 तारखेच्या हिंद केसरीच्या पळताना दिसेल. अंदाजित पैरा मित्रांनो कोणासोबत पळताना दिसेल? माझा अंदाज आहे की दहेगावच्या पाखऱ्यासोबत पळताना दिसेल मित्रांनो, कारण की दहेगावचा पाखऱ्या सध्या महाराष्ट्रामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो आहे. मोठं मैदान असो किंवा छोटं मैदान असो, त्या मैदानामध्ये हा दहेगावकरांचा हिंद केसरी, पंचम हिंद केसरी झाला आहे तो आता. पंचम हिंद केसरी दहेगावकरांचा पाखऱ्या आणि मथुर ही गाडी पळताना मला वाटते पळेल. बघूया तुम्हाला काय वाटते, तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 6 नंबरचा पैरा शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल आपल्याला पळताना दिसेल. ती रायफल कोणासोबत दिसेल? मला वाटते आता मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांच्या भुंगासोबत दिसेल, कारण की रायफल दोन्ही खांदी पळतो, भुंगा दोन्ही खांदी पळतो, आणि चांगलं कॉम्बिनेशन जर जुळलं
तर 100% भुंगा अजून हिंद केसरी झालेला नाही आहे. शेवटी 1 नंबरचा मान म्हणतो मी, 2 नंबरचा मानकरी आहे तो पेडगावचा मागच्या वर्षीचा, परंतु 1 नंबर तो 1 नंबरच असतो असं मला वाटते, जनतेला वाटते. कारण की सगळ्यांना माहिती आहे की 1 नंबर सगळ्यांना माहिती आहे की गुलाल जरी मिळाला तरी हिंद केसरी होतात, परंतु 1 नंबर ज्यावेळेस मानकरी होतो त्यावेळेस लोकांना वाटते की हां बाबा हा 1 नंबरचा मानकरी आहे त्या ठिकाणी. मला वाटतं भुंगा आणि शिरसवडीची रायफल ही जोडी पळेल, बघूया काय होते. मला अंदाज आहे, तुम्हीसुद्धा अंदाज तुमचा वर्तवू शकताय कमेंट्स बॉक्समध्ये. 7 नंबरचा जो पहिरा आहे तो येडा रैना, आता सध्या महाराष्ट्रामध्ये तो एक गुलालाचा बेताज बादशाह येडा रैना चांगला पळतो, मला माहिती आहे त्या बैलाचा पळ. आणि तो मला वाटते की बदामसोबत पळेल, जो मधमापूरवाडीकरांचा बदाम सध्या तो सुद्धा गुलालाचा बादशाह आहे. रैना आणि बदाम ही जोडी पळायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. बघूया आता, शेवटी बघूया काय होते, अंदाज आहे मित्रांनो. 8 नंबरचा पहिरा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे त्या मैदानामध्ये. आणि उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथदादा कंदूर यांचा कंदूरचा राजा कोणासोबत वाटते की पळावा त्या ठिकाणी. मला वाटते की रुद्रा जो आहे तो तारगावच्या मैदानाचा आहे, म्हणजे तारगावचा जो श्रीनाथ केसरीच्या मैदानाचा 2 नंबरचा मानकरी रुद्रा हा जो आहे तो रुद्रा आणि कंदूरचा राजा ही जोडी मला वाटते की पळावी. बघावं का बोगी गाडी लय जोरात पळेल, बघूया काय होते. 9 नंबरचा MM नानांचा राजा आपल्याला पळताना मला वाटतं एक दिसाय पाहिजे की ती जोडी सम्राट ही जोडी पुन्हा एकदा त्या ठिकाणीच पळली पाहिजे. कारण की काय गाडी पळाली, पब्लिकनं गाडी पळाली आणि काय गाडी पळाली, डोळ्याचं पारणंच पिडलेलं या गाडीनं. बघूया कशी गाडी पळते, किंवा अंदाज माझा वर्तवतो आहे मी, तुम्हीसुद्धा अंदाज तुमचा वर्तवू शकताय की कोणासोबत होऊ शकतो. 10 नंबरचा पहिरा समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा, सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांचा सुंदर 11-11 कोणासोबत दिसेल. मला वाटतंय अजित शेट यांच्या चिक्यासोबत पळेल सुंदर 11-11. दोन्ही 4 खांदे पळतो सुंदर 11-11 आणि चिक्या बी 4 खांदे पळतो, त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन मला वाटते जुळलं पाहिजे सुंदर 11-11 आणि ते चिक्याचं. बघूया आता काय होते काय नाही. तसेच मित्रांनो 11 नंबरचा पहिरा जो आहे तो आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके विठ्ठलना अजय शेट यांचा जो तेजा आहे तो तेजासोबत मला वाटते की वेगाचा शेवट सर्जा पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि तेजा ही गाडी पळावी. आणि त्या गाडीवरती नानाच असणार, 100% असणार ही गाडी मला वाटते पळावी. तुमचा अंदाज तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. अंदाजित पैरे सगळेच आहेत मित्रांनो, तुमचा सुद्धा अंदाज सांगा. खरे ज्यावेळेस पैरे होतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, नक्कीच सांगेन. 12 नंबरचा पहिरा शिव, जो नसरापूरकरांचा शिव सध्या महाराष्ट्रामध्ये गुलाल मिळवतोय असा हा नसरापूरकरांचा शिव आपल्याला मला वाटते की वजीरसोबत दिसेल. हा वजीर जो आहे तो तात्यांचा वजीर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पळतो, सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर आणि शिव ही गाडी पळायला पाहिजे मला वाटते. बघूया 13 नंबरचा पहिरा कोमटेचा वजीर आणि त्याच्यासोबत बादल ही गाडी जी आहे ती भुरकवडी मैदानाची 1 नंबरची मानकरी आहे. पब्लिकनं पळून या गाडीने 1 नंबर केला होता आणि ही गाडी चांगली पळेल. बघूया माळशिरसला, बघूया काय वाटतं, अंदाज आहे. 14 नंबरचा पहिरा भवानी आणि घोटचा सर्जा ही गाडी पळावी मला वाटते, चांगली गाडी पळेल मित्रांनो. बघूया आता, शेवटी भवानी बी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पब्लिकनं पळून त्यानं सगळ्यांची मनं जिंकलीत. आणि घोटचा सर्जा तर तुम्हाला माहीत आहे कुठलंही मैदान असतो त्या तिथं गुलाल हमी असतोच त्याचा मोठ्या मैदानात, असं त्याचं एक वेगळी छाप असते मैदानामध्ये. बघूया काय होतं. 15 नंबरचा पहिरा सचिन हिंद केसरी सचिन, चतुर्थ हिंद केसरी सचिन शाहिदबाई मोलानी यांचा सचिन कोणासोबत दिसेल. आता त्यांनी सांगितले महाराष्ट्राची लाडकी जोडी त्या ठिकाणी पळताना दिसेल, परंतु मला नाही वाटत की सचिन आणि बकासूर पळेल म्हणून. मला वाटते की सचिन अप्पा वरे माळशिरसकरांचा साई पळेल. बघूया काय होते, शेवटी मला वाटते काय सांगू शकत नाही. 16 नंबरचा पहिरा नवनाथ शेठ जगदाळ यांचा लक्षा आणि त्याच्यासोबत मायनी घाणवडकरांचा चांद ही गाडी पळेल. बघूया काय होतं. आणि 17 नंबरचा पहिरा या जोडीला पळावं लागेल बरं का मित्रांनो, 10 सरकार यांचा सर्जा आणि बकासूर. मला वाटतं हीच गाडी पळायला पाहिजे. आता कसं आहे, ही गाडी सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं पळती गाडी, सगळ्यांना म्हणजे सांगायची काही गरज नाही आहे. 10 सरकार यांचा सर्जा
आणि बकासूर ही गाडी पळावी मला वाटते. बघूया तुमचं ओपिनियन तुम्ही कमेंट्स बघते सांगू शकताय. बघा सांगा अंदाज तुमचा. धन्यवाद.